तिकडे बुलढाणा जिल्ह्यातल्या 4 तालुक्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसलाय। सिंदखेड राजा तालुक्यातल्या सोनोशी, वर्दुडी, रमुना या गावांमध्ये प्रचंड नुकसान झाले। या भागामध्ये शेती पिकांचं सर्वाधिक नुकसान झाले। 1 ते 2 एकर शेती असणाऱ्या शेतकऱ्यांचं प्रमाण या ठिकाणी जास्त आहे। निसर्गाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने शेतकरी हतबल झाले। यावेळी महिला शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले। या शेतकऱ्यांची बातचीत करूया आमचे प्रतिनिधी मयूर निकम यांनी। हा जो चिखलात पूर्ण पाय रुतलेत, पीक झोपलंय। कपाशीची बोंड बघा, ही निघावर आलेले होते, चांगलं झालेलं होतं पीक, परंतु हे निसर्गानं हिरावून घेऊन गेलेलं आहे। आता या ज्या आजी आहेत इथं, काही महिला आहेत, शेतकरी महिला आपल्यासोबत चर्चा करायला, त्यांच्या भावना आपण जाणून घेऊया। आजी, लयच नुकसान झालंय। लय नुकसान झालं बाबा, का करावं आता, ईश्वरले कोपला आमच्यावर। लय परिस्थिती बेकार बापा आमच्यावाली, का करा, कसं करावं आता याला, काय देणारे सरकार देऊन इतकंच देणारे, किती देणारे, लेकर लहान लहान इथं करणार नाही कोरी, वर्ग पाच घेऊ लागलं रात्री, मी त्याला धीर द्यायला म्हणलं असं करू नको बाबा। नुकसान खूप आहे, लय झालं बाबा, बोलायला अशी अंगात शक्ती नाही राहिली, पाहून सरी आम्हाला असं वाटतं जीव द्यावा, जगण्यात अर्थ राहिला नाही। सरकार ते सुखरूप आहे, पण आम्ही सुखरूप नाही आहे। आजच्या घडीला आमच्या लय हाल आहे, नवरा अटकचा आहे, नवऱ्याला चौकता चाललाय बाबा, देणारा माणसं तर सुखरूप राहिले ना, जमीन गेली आपली, इकून तिकून पैसे घेऊन आम्ही काम केले, आता शेवटलं वावरात गेले तर आम्हाला काहीच दिसेना, आम्ही काय करावं, जीव द्यावा का नाही, आम्हाला काहीच समजेना। आम्ही कालपासून असे काही खाल्लं नाही, अन्न खाल्लं नाही, त्या शेताकडे पाहून मरणाचे कष्ट केले, निंदलं, पण शेतात गेलो तर आम्हाला काही दिसलं नाही उभं, पराठी नाही, तूर नाही, सोयाबीन नाही, काहीच नाही। आम्ही काय करावं, लहान लहान लेकरं। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण सह मी मयूर निकम, झी मीडिया, सिंदखेड राजा, बुलढाणा।